टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जे माझ्या पाठीमागे आंबा स्कॅनिंग मशीन आहे आणि ह्या स्कॅनिंग मशीनचं उद्घाटन 4 दिवसापूर्वीच झालं। हे स्कॅनिंग मशीन जे आहे त्या स्कॅनिंग मशीनमुळे साधारण कलर आलेला आंबा त्याच्यात हा होतो, प्रोसेस होतो। म्हणजे एकदम हिरवा आंबा नाही, थोडा कलर आलेला आंबा त्याच्यावर ठेवला। त्याच्यावर आता ह्या 2 लाईन आहेत, 2 लाईनवरून मिनिटाला 30 ते 40 आंबे ते तिथे स्कॅन होतात म्हणजे काय, आंब्याचा जो हापूस आंब्याला जो प्रामुख्याने दोष आहे, जो अजूनपर्यंत त्याच्यावर संशोधन झालेलं नाही, तो म्हणजे साका, आत निघणारा स्पॉन्जी टिश्यू। तो साका ओळखण्याचं ह्या मशीनने तंत्रज्ञान विकसित झालं आहे। आणि ह्या मशीनमध्ये आम्ही आंबे इथे घेतले, ते कन्व्हेयर बेल्ट आहेत, त्या आतमध्ये तो स्कॅन होतो। म्हणजे एक्सरेसारखा इथे, म्हणजे आपण शरीराचा एक्सरे काढतो तसा तो आंब्याचा एक्सरे निघतो आणि त्याच्यात तो ह्या बाहेर त्याला कंट्रोलर आहे, मॉनिटर आहे, त्याच्यावर तो दिसतो। आता त्याच्यामध्ये जो आंबा साका असेल तो त्यांनी कमांड तिथे दिली की तो बाजूला होतो आणि चांगला आंबा पुढे जातो। आता हे दोन्ही 2 बाजूला आहेत, खराब आंबा किंवा साका असलेला आंबा बाहेर पडण्याची, ते दोन्ही बाजूला बाहेर पडतात आणि चांगला आंबा पुढे जातो। ह्याच्याने एक महत्त्वाची गोष्ट होणार आहे की जी बागायतदाराला नेहमी किती आम्ही अनुभवी आणि किती इतक्या वर्षांचा आंब्याचा अनुभव असलेले लोक जरी असले तरी 100% गॅरंटी देता येत नव्हती, ती आता देता येईल। आणि त्यामुळे काय होईल, बिनधास्तपणे निर्धोकपणे आम्ही ग्राहकाला 100% गॅरंटीचा आंबा देऊ शकतो, अशी परिस्थिती आली। आणि त्यामुळे ह्याचं स्वागत सगळ्या बागायतदारांनी केलं। त्यांना ज्यांना विकायचं आहे, ज्यांची स्वतःची विक्री व्यवस्था आहे, त्यांना ते अतिशय उपयुक्त आहे। आणि जे दलालांकडे पाठवतात तो हिरवाच आंबा पाठवतात, त्यामुळे त्यांना तिथे ती यंत्रणा मिळेल। इथे जे पिकवून विकणारे आहेत त्यांना ही आंबा हे स्कॅनिंग मशीन अतिशय उपयोगी होते। कच्च्या आंब्याचं दरामध्ये म्हणजे आता ह्या मशीनला जो खर्च झालेला आहे एवढा आपण म्हणतो, तो शेवटी तुम्ही गॅरंटीचा आंबा द्याल तेव्हा तुम्ही दरही जास्ती लावाल विक्रीचा। त्यामुळे आम्ही इथे ह्या प्रोसेसिंगला आम्ही जो ह्याला दर लावतो तो डझनावर आहे। मग आता सुरुवातीला 40-50 रुपये एका डझनाला खर्च आहे, तेवढा आम्ही घेणार शेतकऱ्यांकडून। आमचं देवगड हापूस, आमची संस्था 87 सालापासून देवगड हापूस स्वतंत्र ओळख निर्माण करतो आहे आणि ती आमची आता कुठेतरी बाजूला पडली आणि हापूस नावाखाली मग आम्ही एक हे केलं की हापूस जरी असलं तरी आम्ही वर देवगड नाव लावू, देवगड हापूस आम्ही असं नाव लावू। ते सुरू झालं, पण आमचं समाधान होत नव्हतं, आमची स्वतंत्र ओळख व्हावी म्हणून आम्ही देवगड हापूसला पेटंट मिळण्याचाच प्रयत्न केला, पेटंट खाली। पण ते म्हणाले जे खालचं येत नाही, पेटंटला येणार नाही। मग आता काय करायचं, म्हणून मग आम्ही त्या शोधात होतो। ती एक कंपनी सन सोल्युशन म्हणून आम्हाला मिळाली, त्याने स्टिकर काढले, म्हणजे QR कोड नव्हे, हा स्टिकर आहे, तो आंब्याला लावायचा। तो स्टिकर असा आहे की त्याच्यावर कुठल्याही प्रकारे तो डुप्लिकेट होणार नाही किंवा तो टॅम्पर होणार नाही, अशा पद्धतीचा तो स्टिकर काढला आहे आणि तो प्रत्येक आंब्याला तो स्टिकर लावायचा। आता त्या स्टिकरचा स्वतःचा आमचा एक व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरला तो फोटो काढून दिला की त्याचा कोड विचारतो, स्टिकरचा कोड काय, आणि तो कोड काढणं हेच महत्त्वाचं आहे। त्यातला पाव भाग जो आहे, काळा भाग स्टिकरचा, तो उघडला की त्याच्या मागे त्याचे 2 आकडी कोड नंबर आहे। तो त्या व्हॉट्सअपला त्यांना कळवला की त्याचं डिटेलिंग, त्याचं म्हणजे तो कोणाचा आंबा आहे, कुठला आंबा आहे, कोणाच्या बागेतला आहे, GI नंबर काय त्याचा, हे सगळं त्या ग्राहकाला समजतं। आणि अशा प्रकारे हा युनिक कोड आहे आणि हा अशा पद्धतीने कोणीही आत्तापर्यंत वापरलेलं नाही, अशा पद्धतीचा आम्ही हा सुरू केला। आता त्याचं यश अपयश सगळ्या बागायतदारांनी तो सुरुवात करावी असं आमचं म्हणणं आहे। पण आमच्याकडचे जे मोठे बागायतदार आहेत त्यांचं म्हणणं आम्ही हिरवाच विकतो आणि तो दलालाकडेच जातो, आम्हाला ग्राहकाचा थेट संबंध नाही येते। आणि म्हणून जे ग्राहकांना थेट विकतात त्यांनी ते लगेच ॲक्सेप्ट केलं आणि ते गेले सुद्धा, आमचे अनेक स्टिकर झालं। त्यामुळे हा स्टिकर एक युनिक कोड आहे आणि त्याची ट्रेसेबिलिटी, आयडेंटिटी हे देवगड हापूस म्हणून मिळणार आहे। देवगड हापूस हा महागच आहे, पहिल्यापासूनही तो महागच विकला जातो आणि आत्तासुद्धा हे जरा नवीन आलं। आता ज्याला कोडच फक्त हवा आहे लावून, त्याला काय कोडची काही जास्त हा नाही येणार, कोडला काय 50 पैसे रुपये काय असेल ते एका ह्याला आंब्याला तेवढी एक किंमत वाढेल। पण ह्या साकाविरत जर पाठवायचा असेल त्याला तर त्याची आणि कॉस्ट वाढणार, पण तोही ग्राहकांना तेवढा 100% गॅरंटीचा देऊ शकतो। म्हणजे आज अशी अवस्था आहे, आत्ता ही सुरुवात आहे, पण मे महिन्यात एप्रिल मे हीट जेव्हा वाढते तेव्हा साख्याचं प्रमाण जेव्हा वाढतं
तेव्हा एका बॉक्समध्ये डझनामधले 5-6 आंबेसुद्धा साखे निघू शकतात. मग त्याचा फुकट जातो ना तेवढा पैसा. त्यामुळे याचा उपयोग नक्की होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.